गिफ्ट घ्यायचं होतं मला, तर म्हणलं तुम्हाला विचारून घेतलेलं बरं नाही का? काय काय घेऊ सांगा ना. अरे श्रेयस, तुझ्या सुखाशिवाय आम्हाला काही नको. नाही ते झालंच, पण तरी तरी इच्छा होती माझी म्हणून विचारायचं होतं. श्रेयस, तुला माझ्याशी काही बोलायचंय का? तसं जाणवतंय मला. अरे बोल ना माझ्याशी, कुठलाही संकोच बाळगायची गरज नाही, बोल ना. डॅड, खरं तर त्या 50 लाखांच्या व्यवहाराबद्दल बोलायचं होतं मला. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, मी एक वेगळी टीम अपॉइंट केली आहे आणि ती टीम तटस्थ राहून इन्व्हेस्टिगेट करते. आणि त्यांनी मला सांगितलं त्या 50 लाखांबद्दल, त्या व्यवहारात डॅड, त्यात माझं नाव समोर आलंय, बरोबर ना? हा, म्हणजे व्यवहारापेक्षा मला असं वाटतंय की असं काय आहे जे मला माहित असू नये. हा, म्हणजे असा काय प्रॉब्लेम आला होता आपल्या कुटुंबाला, आपल्या घरी, की एवढ्या पैशांची गरज पडली आणि मला तो माहित असू नये? म्हणजे अशी काय अडचण आहे की मला सांगता येत नाहीये की काय प्रॉब्लेम आहे? अरे श्रेयस, तुझी तब्येत बरी नव्हती रे तेव्हा. ते तेव्हा ना मामा, तेव्हाच ठीक आहे, मी समजून घेतो, पण आता काही दिवसांपूर्वी ते अकाउंट सेटलही झालंय. तरी मला सांगता येऊ नये का असं? हो श्रेयस, तुला सांगायचंय पण आत्ता योग्य वेळ नाहीये. का मी पात्र नाहीये ते जाणून घ्यायला? म्हणजे असं काय कॉम्प्लिकेटेड आणि कॉन्फिडेन्शियल व्यवहार आहे तो की मला सांगता येत नाही? एनिवे ठीक आहे. थांब श्रेयस, श्रेयस, मी सत्य काय ते तुला सांगतो. तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बऱ्यापैकी खर्च आला आणि पर्सनली मला तो हँडल करता आला नाही, म्हणून आपल्या अकाउंटमधून मी 50 लाख रुपये घेतले. आता हा सगळा खर्च